पुढे टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। धाराशिव जिल्ह्यातील 5 शाळा बंद करण्याचे शिक्षण विभागाने दिले आदेश। मान्यता नसताना शाळा भरवल्याचा शिक्षण विभागाचा ठपका। आदेशानंतर ही देखील सुरू असलेल्या शाळांना प्रतिदिन 10,000 रुपयांचा दंड, तर विद्यार्थी गेल्या 10 दिवसांपासून घरीच, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित लोकांवरती छापे, तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये एटीएसचे छापे। संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन एटीएसकडून चौकशी सुरू। सोशल मीडियावरून तरुणाशी संपर्क साधल्याचा आरोप। डोंबिवलीमधल्या डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रेला जामीन मंजूर। 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर म्हात्रेला जामीन मिळाला। डॉक्टरांवरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही, दोषींना पाठीशी घालणार नाही, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रेकडून डोंबिवलीमध्ये महिला डॉक्टर आणि नर्सला मारहाण करण्यात आली। एसआयआर अर्जावरती शिक्षकांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक छापल्याचे दिवसभर फोनने, त्यामुळे भडीमार झाला। अध्यापन आणि निवडणूक कामकाजावर परिणाम। स्वतंत्र संपर्क यंत्रणा उभारण्याची शिक्षक सेनेची मागणी। भंडारा शहराचा पाणीपुरवठा आज आणि उद्या पूर्णतः बंद। जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे पाणीपुरवठा बंद असणार। पाणी जपून वापरावं असं नागरिकांना आवाहन। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये घसरण झाली। चांदीचे दर स्थिर, सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,45,230 रुपये, चांदी जीएसटीसह 2,28,660 रुपये। रायगडमध्ये तासगावकर मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजवरती बँक ऑफ इंडियाची मोठी कारवाई। 78 कोटी 21 लाख यापेक्षा अधिक कर्जाची थकबाकी असल्यानं कारवाई। कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावरती जप्तीची नोटीस लावली। विद्यार्थी पालक चिंतेत, संस्थेकडून अधिकृत भूमिका समोर येणं बाकी आहे। आणि सध्या वारी सुरू आहे आणि आज पंढरीच्या वारी संदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखीचं बीडमधून पंढरपूरकडे प्रस्थान। बालाघाटावरील मांजर सोहळ्यामध्ये जेसीबीमधून पुष्पवृष्टी, ढोल ताशांच्या गजरात पालखीचं स्वागत। शालेय विद्यार्थ्यांकडून ढोल ताशांच्या गजरात लेझिम आणि फुगड्या खेळून जंगी स्वागत करण्यात आलं। वाल्हेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचा मुक्काम। लाखो वारकरी वारीमध्ये सहभागी झाले। वारकऱ्यांच्या रांगेमध्ये वाहनांना बंदी, सर्व वाहनं स्वतंत्र लेनमधून। प्रशासनाचा हा मोठा निर्णय। संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा वरवंड येथील मुक्काम आटपून आता बारामती तालुक्यामध्ये दाखल झालाय। बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे। देहू ते पंढरपूर या मार्गावरील रोटी घाट हा सर्वात अवघड टप्पा असतो, जो की आता पालखीने पार केलाय। संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील जेजुरी वाल्हे दरम्यान विनोद तावडे वारकऱ्यांसोबत या वारीमध्ये सहभागी झाले। या मार्गावरती वारकऱ्यांसोबत काही अंतर दिंडीसह पायी चालत त्यांनी सहभाग नोंदवला। विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी आता एसटी प्रशासनही सज्ज झालंय। पुणे विभागातून 21 जुलैपासून 330 स्पेशल बसेस सोडल्या जातील। आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था आहे। पुणे विभागातून 21 ते 26 जुलै दरम्यान ही सेवा असेल। बीडच्या आष्टीमध्ये संत वामनभाऊ महाराज पालखीसाठी 2.5 लाखांची बैलजोडी, तर कहे वडगाव या ठिकाणच्या शेतकरी आत्माराव नागरगोजे यांना या पालखीचा मान। गहिनीनाथ गडावरती हलगीच्या तालात बैलजोडीचं जंगी स्वागत करण्यात आलं। वारकऱ्यांचीही मोठी गर्दी दिसली। माया फाउंडेशनची वारीमध्ये अन्नदानाची अखंड सेवा। रोज 25,000 वारकऱ्यांना प्रेमानं भोजन दिलं जातं। वारकऱ्यांची सेवा हेच आमचं भाग्य आहे, ट्रस्टची ही भावनिक प्रतिक्रिया। पंढरपूर शहर आणि परिसरात 15 दिवस मांस आणि मटण विक्रीवरती बंदी असेल। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। 15 जुलै ते 29 जुलै दरम्यान आदेश राहणार लागू, तर लाखो वारकऱ्यांच्या सोयी आणि धार्मिक वातावरण जपण्यासाठी हा निर्णय।